स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून दुचाकीवर बसवून नेऊन उसाच्या शेतात बलात्कार। ईश्वरपुरात मंगळवारी रात्री घडलेली घटना समोर। 2 नराधमांना अटक, ईश्वरपूर पोलिसांनी दिली माहिती। आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न। महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले। जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर। जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या तिला एका ठिकाणी बोलावून मग दुचाकीवर बसून दोघा सराईत गुन्हेगारांनी तिचं अपहरण करत तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली। पोलिसांनी तात्काळ दोघा नराधमांना अटक केली। मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलंय। काल पीडित मुलीच्या आईनं ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे दोघे राहणार ईश्वरपूर या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला। पीडित मुलीची आई मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास कामावरून घरी आली। मुलीबद्दल तिने आजूबाजूला चौकशी केली। रात्री उशिरापर्यंत मुलगी न सापडल्यानं तिनं पोलिसांशी संपर्क केला। काही वेळात पोलीस पीडित मुलीस घेऊन आले। आईनं मुलीकडे विचारपूस केल्यावर अमानुष घटनेचा उलगडा झाला। तेव्हा मोठा धक्का बसला। पीडित हे 13 वर्ष 9 महिने वयाची आहे। ती आई सोबत राहते। ती आता 8वीच्या वर्गात शिकते। आई सकाळी कामावर जाऊन रात्री उशिरा येते। मंगळवारी आई नेहमीप्रमाणे कामावर गेली होती। रात्री 8:30च्या सुमारास ऋतिक महापुरे याने मोबाईलवर संपर्क साधत पीडित मुलीस एका ठिकाणी येण्यास सांगितलं। त्याचा साथीदार आशिष खांबे सोबत होता। पीडित मुलगी तिथं आल्यानंतर दोघांनी तिला दुचाकीनं शहराबाहेर एका उसाच्या शेतात नेला। तिथं मुलीच्या अंगावरील कपडे काढू लागले। मुलीने विरोध करताच महापुरे याने कमरेच्या बेल्टने मारहाण करत तिला ढकलून देत खाली पाडले। त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। मुलगी आरडाओरडा करत असताना तिचं तोंड दाबून धरत तिला मारून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर दोघांनी मुलीचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ऋतिक महापुरेवर मोक्का कायद्याखाली कारवाई झाली आहे। त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि लुटमारीचा गुन्हा नोंद आहे। तसेच टोळी करून गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार म्हणून त्याची पोलीस दप्तरी नोंद आहे। ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी म्हणून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती। सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115, 2, 351 व 3(5) या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील
आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमस्कार. ईश्वरपूरवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट, सांगली. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.